झालं ना, आले नाही आरती लागली व येथे जमलेले सर्व मान्यवर आणि आजचे कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत श्री सुरेश देवराम जावळे, ज्यांना आम्ही जावळे काका किंवा आमच्या इथे कामाला जे आहेत ते जावळे मामा म्हणून ओळखतात. फुलं उमलल्याने वातावरणाला गंध आला आणि आपण येथे जमलो त्यामुळे वातावरणाला रंग आला. आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद प्रथम. आणि जावळे काकाबद्दल सांगायचं म्हटलं तर आता तर त्यांचे सगळे नातेवाईक अपतेष्ट इथे जमलेले आहेत. प्लॅन्टमध्ये आम्ही त्यांच्यासोबत काम केलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचं वागणं एकदम जबरदस्त. जे कॉस्मेटिक चे जे काम असतंय आमच्या प्लॅन्टमध्ये त्यांचं सुपरविजनचं काम ते यांच्याकडे होतं. वागणं जबाबदार म्हटलं किंवा नेतृत्व जबाबदार म्हटलं तर त्यांनी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. कोणी म्हटलं तरी आपल्या कुटुंबासाठी भाऊ किंवा पुतणे यांना सगळ्यांना जोडीला घेऊन आलेले आहेत. आणि आम्ही 2017 पासून त्यांना जाणतो. त्याच्या अगोदर
सन 1991 साली ते BRC इथे जॉईन केलं आणि आज वयाची 33व्या वर्ष ते 31 जुलै 2024 रोजी आज सेवानिवृत्त होत आहे. आम्हाला आनंद आहे की ते सदृढ, आरोग्यदायी व आरोग्यपूर्ण जीवन पुढे त्यांना लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही त्यांच्यासोबत काही क्षण घालवले त्या आठवणी आम्हाला सतत येत राहतील. सहवास जरी सुटला तरी नाते काही तुटत नाही. सहवास जरी सुटला काही नाते तुटत नाही. म्हणून असं सांगतो की मी तर याच रस्त्याने जात असतो, नेहमी भेटत राहणार जावळे काका तुम्हाला. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना जावळे काका किंवा जावळे मामाच या नावाने संपूर्ण प्लांट त्यांना ओळखतो. BRC मध्ये त्यांच्या सांगायच्या अशा गोष्टी खूप आहेत, म्हणजे आमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे, पण काही अशाच मोजक्या गोष्टी आहेत की ते वेळेच्या बाबतीत खूप परफेक्ट होते. जर वेळ कोणाला तुम्ही जर 10 दिली असेल तर ते तिथे 9:30लाच पोहोचायचं. हा त्यांचा शेवटपर्यंत त्यांचा शिरस्ता होता, तो त्यांनी पाळला की वेळ कधी त्यांनी चुकवली नाही. कधी पण वेळेच्या ते अर्धा तासाच आधी पोहोचले. आणि आम्ही त्यांच्याबरोबर भीमाशंकर ट्रिप खूप वेळा केलेल्या आहेत. आम्ही भीमाशंकर ट्रिपचं सांगायचं म्हणजे त्यांनी आम्हाला तिथे गाईडलाईन दिली, आम्हाला सांगितलं कसं जायचं काय जायचं, आम्हाला ते घेऊन जायचे लहान मुलांसारखं. आम्ही लहान मुलंच होतो त्यांच्या पुढे. आणि आम्हाला अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून ते सांगायचे, समजवायचे. आणि आम्ही कसे नवीन जॉईन झालेलो होतो, आम्हाला काही एवढी आयडिया नव्हती. डिपार्टमेंटबद्दल त्यांना माहिती होती, ते आम्हाला वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती सांगायचे, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. त्यातून आम्ही बरंच काही शिकत गेलो. आणि त्यांचं अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी डिपार्टमेंटसाठी वेळ भरपूर दिला. त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्याच्यामुळे आज आहे की कोणी व्यक्ती त्यांच्यावरती कोणी कधी बोट नाही उचललं की बाबा काय ह्या व्यक्तीने. म्हणजे त्या व्यक्तीचं एक काही गोष्टी अशा होत्या की मोठे मोठे जे अधिकारी गण होते ते पण त्यांना मानायचे की ही व्यक्ती असं काही करू शकत नाही किंवा कोणती गोष्ट या व्यक्तीच्या हातून कधी चूक घडणार नाही. जावळे काका, तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचं आयुष्य असंच आरोग्य टिकून ठेवावं, काम शेतीचं काम करावं, तुम्हाला जे आवडतं ते करावं आणि तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं जगावं. धन्यवाद. एक या जावळे परिवारासाठी एक आनंदाचा क्षण, सुखाचा क्षण आहे. कारण आपल्या गावातील एक सद्गृहस्थ व्यक्ती, ज्यांचे वडील एक उत्तम शिक्षक, एक कीर्तनकार, स्वतः BRC मध्ये सर्व्हिसला, आणि 3 नंबरचा भाऊ प्रकाश जावळे शाळेमध्ये सर्व्हिसला, असं 3ही लोक गव्हर्नमेंट जॉबला असलेला हा परिवार अतिशय मन मिळावं गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमात. प्रकाश तर मला वाटतं कधी कधी आठवण येईल, मला वाटतं आता काही वेळेस जर प्रकाश नसेल तर तिथं हे कोण करणार, कधी जर कामानिमित्त बाहेर गेला तर कुठे पाहुणा गेला, असा हा मन मिळावं परिवार. तेव्हा आजचा दिवस त्यांच्यासाठी एक खूप मोठा आनंदाचा क्षण घेऊन आलाय. कारण वयाची 60 वर्ष पूर्ण करणं आणि विना आजार आज प्रत्येक जणाला प्रवास करताना, मला वाटतं पहिली जेव्हा सुरुवात झाली चेंबूरला लागल्यानंतर, चेंबूरला प्रवास करणं नॉट अ जोक. इथून बदलापूरला जायचं, बदलापूरहून ट्रेन पकडायची, ट्रेनला उतरून पुढे जायचं, हे फक्त बोलणं वाटतं सोपं, पण प्रत्यक्ष मी गेलेलो चर्चगेटला. नंतर मी सोडली ती नोकरी, BEd केलं, शिक्षक झालो. कारण तो प्रवास काय असतो, ती वाताहत काय असते, ती मुलांना सांगायची गरज नाही. आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी सांगितले की वयाची 60 वर्ष त्यांनी सुखरूपपणे सेवा केली, इमाने इतबारे सेवा केली. आणि मगाशी एकाने सरांनी सांगितलं मला वाटतं की देशाचं संरक्षण किती महत्त्वाचं असतं, आणि देशाच्या संरक्षणासाठी काम करणारी कंपनी बाबा परमाणु अणुसंशोधन केंद्र, तेव्हा आपल्यासाठी एक खूप मोठा एक आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व. कारण सर्व्हिस करता करता आपला परिवार सांभाळला, जमीन जागा करणं, जमीन करणं, शेतीमध्ये राबणं, आणि त्याचबरोबर कुटुंबाची काळजी घेणं आणि स्वतःचं शरीर सुद्धा सुदृढ ठेवणं, हे त्यांना जमलं. तेव्हा आज ते वयाच्या 33 वर्ष आणि 7 महिने सर्व्हिस झाली. 33 वर्ष 7 महिने एका ठिकाणी इमाने इतबारे सेवा करणं हे सोपं नाही. कारण रोज तिथं जाणं आहे, रोज तो प्रवास आहे. रोजचा प्रवास नको वाटतो, त्या ट्रेनमध्ये चढावं असं वाटत नाही, कधी कधी ताप आलेला असतो, अंग फणफण, तर गाडीवर बसू की नको असं वाटतं, कधीतरी पाठीमध्ये कळा येतात, पण जावं लागेल, साहेब ओरडतील. मला गेलंच पाहिजे, मला माझ्या मुलाचा भागवायचं आहे. पगार कमी झाला 2-3 महिने, 2-3 CL लागल्या, 2-3 रजा आल्या तर पगार कमी येईल, मला गेले, आय मस्ट गो देअर, मला गेलंच पाहिजे, माझ्या मुलांचं परिवाराचं मला बघायला थांबायचे. तेव्हा मुलांसाठी मी एवढंच सांगतो की शिळ्या भाकरीवर जाई माझा बाप कामावर,
शेळ्या भाकरीवरी जाई माझा बाप कामावर, राब राबोनी जमला येई घाम येई माथ्यावर. कशी अवस्था होती? शेळ्या भाकरीवर जाई माझा बाप कामावर, राब राबोनी दमला घाम येई माथ्यावर. पगार आणायचा, येता येता काहीतरी खाऊ घेऊन यायचं, आपल्या मुलांना गोड बातमी द्यायची. समर्थपणे पेरलं. मी आमच्या गावाच्या वतीने त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या सर्वात महत्वाची गोष्ट, एक कोणीतरी दादानी सांगितलं की 10ची जर अपॉइंटमेंट असेल तर तिथे 9:30ला जायचं, आणि 9:30ला जाण्यासाठी तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, आणि त्याही पेक्षा डबा वेळेवर भेटणं महत्वाचं आहे. आणि तो डबा आमच्या वहिनी वेळेवर करून देत होत्या, आणि म्हणून आमच्या सुरेश दादाला ती गाडी 9:30ची पकडणं शक्य होतं. म्हणून त्या माऊलीचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे की डबा वेळेवर मिळत होता, आणि त्या डबात येण्याची काळजी मात्र आमच्या तारा वहिनी व्यवस्थित करतात. तुमच्या समोर उभ्या आहेत त्या, आपल्या समोर अगदी ठणठणीत व्यवस्थित. अजूनपर्यंत मला वाटतं दवाखाना, आजारपण वगैरे तर नाही. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू अशाच प्रकारे या परिवाराला असंच उत्तम आरोग्य देवो, आणि अजूनही परिवाराची सेवा करण्याचं भाग्य परिवाराला लाभो. त्यांचा परिवार मनोहर जावळे, कैलास जावळे आणि कन्या मनीषा हे सर्व तर आपली काळजी घेतील, कारण आपण केलेले संस्कार आहेत. असो, एक चांगला गृहस्थ, एक सद्गृहस्थ या तुमच्यातून एक रिटायर झालाय. रिटायर झालं म्हणजे सेवा संपली नाही, तिकडची सेवा संपली कामाची, पण आपल्या घराची सेवा मात्र मनुष्य आयुष्यभर करत असतो. म्हणून मी म्हटलं, मला काल कैलासला वगैरे ते बोलावंसं वाटलं मला की शेळ्या भाकरीवर जाई माझा बाप कामावर, राब राबोनी दमला घाम येई माथ्यावर. दुःखांना झेलत तर संकटांना पेलत तर वाट कधी चुकत नाही, का कोणाचं ठाऊक बाप कुणा कळत नाही. बाप किती काळजी करतो. बऱ्याच वेळेला मुलांना कळत नाही. कधी कधी आपण ते कोणातरी व्याख्यान ऐकल्यानंतर मुलं म्हणतात बापरे बाप असं असतो. एक वडिलांचा किस्सा ऐकवतो पटकन 2 मिनिटात 5 मिनिटात एक गोष्ट सांगतो. वडिलांचे संस्कार कसे असतात ते कुठे लक्ष देतात मुलांना. असंच एका जॉब शहरामध्ये एक मुलगा, वडील चांगल्या ठिकाणी कामाला असतात, वडील चांगल्या गडकांच्या पगाराची नोकरी असते वडिलांना. मुलाला वाटलं वडील माझे लाड पुरवतील. मुलगा म्हणतो पप्पा मला सायकल घेऊन द्या. बाप म्हणतो नाही आहे ती वापर. दुसऱ्याचे कपडे बघतो, पप्पा मला त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले कपडे आणले, चांगले घड्याळ आणले, मला पण ते घड्याळ घेऊन द्या. बाप म्हणतो नाही. बाप खडूस होता, थोडा स्ट्रिक होता, शिस्तप्रिय होता, नाही म्हणाला. मुलगा हट्ट करायला लागला. हट्ट करायला लागल्यानंतर मुलाला हळूहळू हळू हळू मुलगा हट्ट करायला लागला. मला जरा बापाचा आता कंटाळा यायला लागला. कधी सायकल मागतो देत नाही, कधी कपडे मागतो देत नाही, कधी घड्याळ मागतो कधी देत नाही, कधी चित्रपटाला एखाद्या मित्रांबरोबर जातो मुलगा, मित्राला वाटतं मित्रांबरोबर जावं, मुलाला वाटतं मित्रांबरोबर बघायला जावं. बाप म्हणतो 2-3 महिन्यामध्ये टीव्हीवर येईल तेव्हा बघ. परत कुठेतरी एखाद्या सहलीला जावं, कुठेतरी पार्टीला जावं असं वाटतं. बाप म्हणतो मला मुलगा म्हणतो मला पैसे द्या. बाप म्हणतो नाही आहे घरात कर, एन्जॉय कर, आपण जाऊ कुठेतरी जाऊ. असं सगळं ऐकून बापाचा कंटाळा यायला लागला. त्याला असं म्हणायला लागला, असा कुठं बाप असतो का? एवढा खडूस बाप कुठे असतो का? लोकांचे वडील बघा कोणाला काय सायकल घेऊन देतात, घड्याळ घेऊन देतात, जीन्स पॅन्ट घेऊन देतात, मोबाईल घेऊन देतात, सहलीला पाठवतात, नको त्या पार्ट्या करायला पैसे देतात. तुम्ही मात्र बाबा एवढे कसे कडक शिस्तप्रिय. बाप एवढे स्ट्रिक्ट होते की कधीतरी अपार्टमेंट एखाद्या कार्यक्रमानिमित्त कोणाच्या दुसऱ्या अपार्टमेंटला जात असताना कधी जर सायकल वाकडी दिसली तर वडील सांगायचे ती सायकल सरळ कर. वरती 1 नंबरच्या मजल्यावर गेल्यानंतर कुठेतरी फुलदाणीची पडलेली दिसली, बाप सांगायचे ती फुलदाणी सरळ कर. दुसऱ्या मजल्यावर गेलं तर चप्पल कुठे वाकडी दिसली तर बाप सांगायचा चप्पल सरळ कर. ती फुलदाणी दुसऱ्यांची, ती चप्पल तिसरी, त्यांची कामं मला का सांगता तुम्ही? काय बाप आहे, किती खडूस आहे. असे कुठे वडील असतात का? कंटाळायला लागला त्याला, नको वाटायला लागला. आता तो म्हणायला लागला, मनोमनी म्हणायला लागला मी एकदा 10वी होईन, 12वी होईन, ग्रॅज्युएट होईन, इंजिनिअरिंग करीन, काही करीन, पण मी एकदा या बापाच्या काचातून सुटेन. मला या बापाचं तोंड बघायचं नाही. हट्ट पुरवत नाही वरत लोकांची, मला कामं करायला शिकवतो, मला कामं करायला सांगतो, वळण लावतो. असंच करता करता रागवलेला बाप, असंच करता करता तो रागवलेला मुलगा 12वी होतो, इंजिनिअरिंग होतो, चांगल्या प्रकारे ग्रॅज्युएट झाल्यानंतर, चांगलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीची प्रतीक्षा करत असतो.
नोकरीची प्रतीक्षा करत असताना, परीक्षा दिल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची प्रतीक्षा करत असतानाच एके दिवशी त्याला असा कॉल येतो. कॉल आल्यानंतर तो पहिल्यांदा कॉल घेऊन जातो, लेटर घेतो आणि ते पहिले आईला दाखवतो. आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला, इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित करण्यात आलं, मला बोलवलं इंटरव्ह्यूला. आई म्हणते वा व्हेरी गुड, चांगले. देवाकडे गेला, देवाकडे प्रार्थना केला, देवा मला कॉल आलाय, मला ही नोकरी लागलीच पाहिजे, मी तुला 1 किलो पेढ्यांचा प्रसाद देईल, मला ही करणार होतो आम्ही त्यांना. पण हा क्षण केव्हा तरी येणार होता आणि तो आज आलेला आहे. तरी पण पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर माझा गावातला माझा समाज कसा सुखी राहील किंवा सर्वप्रथम देवतेला प्रथमतः अभिवादन. सन्माननीय सर्व समस्त बांधव उपस्थित, त्यांचे सर्व कार्यरत असणारे सर्व त्यांचे विभागातील सर्व कर्मचारी, बालमित्र, तसेच जे आपल्या प्रतिमा ज्या लावलेल्या आहेत क्रांतिकारकांच्या, दैवतांच्या, त्यांना नतमस्तक होऊन त्रिवार अभिवादन. आदी सुरेश देवराम जावळे सर यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात आज आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी ते जमलेलो आहोत आणि माझ्या आदिवासी समाजाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील आयुष्य आरोग्य धन संपदा लाभो हेच निसर्ग देवते चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय आदिवासी, जय बिरसा. सर्व्हिसला लागणं म्हणजे एम्प्लॉयमेंट नोंदवायला पहिला लागायचा. तर आम्ही 4-5 मुलं जाऊन आम्ही एम्प्लॉयमेंट नोंदवला. एम्प्लॉयमेंट नोंदवल्यानंतर आम्हाला कॉल आली. कॉल आल्यानंतर हा जो प्रथम भाभा अणु संशोधन केंद्र चेंबूर नाही, ट्रॉम्बे, मुंबई या ठिकाणी आम्हाला नोकरी लागली. तर तिथं नोकरी लागली म्हणजे सीएम म्हणून लागली. त्याच्यानंतर एक प्रमोशन झाला, नंतर मग आमची शिफ्ट चेंज झाली, म्हणजे डिव्हिजन चेंज झाला. डिव्हिजन चेंज झाल्यावर सिक्युरिटीमध्ये गेलो. सिक्युरिटीमध्ये मी 20 वर्ष सर्व्हिस केली. 20 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर परत ट्रॅक चेंज झाला. ट्रॅक चेंज झाल्यावर मग एपीडी पौर्णिमा म्हणून आमचा डिव्हिजन एपीडी पौर्णिमा बिल्डिंगचं नाव आहे आणि एपीडी डिव्हिजनचं नाव आहे. तर त्या ठिकाणी मग तिथे जॉईन झालो, तिथे सर्व्हिस झाली. तिथून मग आम्ही AHPPL ला आलो. AHPPL कल्याण. AHPPL ला येऊन मग साहेब लोक सांगायला लागले, काम बघितलं माझा सर्व हाऊसकीपिंग, अजून हाऊसकीपिंगचा सुपरवायझर झालो, नंतर फ्रेश कंट्रोलचा सुपरवायझर झालो. त्याच्यानंतर साहेब बोलले आपल्या कॅन्टीनचा जो कल्चर म्हणजे टाकाऊ जी भाजी असते त्याच्यापासून काय होईल का? तर बोललो होईल, खतं होतील. मग ती सेंद्रिय खतं, मग त्या दोन्ही कॅन्टीनचे जे भाजी टाकाऊ जी भाजी होती त्या भाजीपासून आम्ही खतं तयार केली आणि ती खतं सक्सेसफुल झाली, ती सेंद्रिय खतं. एवढं बोलून त्या ठिकाणी मला माझे ऑफिसर पण चांगल्या रीतीने भेटले, माझा स्टॉफ पण चांगला होता आणि जे हाताखाली कर्मचारी काम करायचे ते पण माझ्याशी चांगले होते. बदल का तर आम्हाला प्रत्येक कर्मचाऱ्याला जी शपथ घातलेली असते आम्ही ती ओलांडून कधीच कोणला
सत्य सांगू शकत नाही त्या भागातला. पण आता त्या अनु हा अनु म्हणजे एकदम डोळ्यात न दिसणारा कण आहे. अनु बोलतात आपण, म्हणजे न दिसणारा एकदम लहान कण असतो त्याला अणू बोलतात. आता त्याच्यापासून रेडिएशन तयार होतो, रेडिएशन केमिकल हे असे त्याच्यापासून तयार होतात. आता त्याच्यापासून काय होतं, गामा, अल्फा आणि बीटा. आता ते हे सांगितलं आणि तिथं त्याचा काय उपयोग होतो ते आम्ही सांगू शकत नाही ना. गामा आहे, संकरित बियाणी तयार होतात. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या क्षकिरण याच्यामधून एक्सरे, सोनोग्राफी, अजून अनेक तुमच्या मेडिसिनला सुद्धा त्याच्यावर संशोधन करून तुम्ही ज्या माझ्याबद्दल बोलले किंवा मी तुम्हाला ज्या सांगितलं, काय चुकला असेल किंवा चुकीचा काय बोलला असेल तर क्षमा आणि सॉरी. बोलल्याबद्दल धन्यवाद. दिलाचा मोठ्या मनाचा